40 निष्पाप मुलांचा जीव एका क्षणात धोक्यात आला. पुण्यात घडलेली ही घटना साधा अपघात नव्हती, तर एक भयानक वास्तव होतं. तपासात समोर असलेल्या एका सत्याने आज हजारो पालकांची झोप उडवलेली आहे. नेमकं काय घडलं मग त्या दिवशी? पुण्यातून एका बसचा काचाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. लहान मुलांना घेऊन जाणाऱ्या या बसबाबत असा काही प्रकार समोर आलेला आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भीतीची लाट पसरलेली आहे. सगळ्यांनाच एकच प्रश्न पडलेला आहे की नक्की काय घडलं होतं? चालकांचा निष्काळजीपणा होता की बसमध्ये काही बिघाड झाला होता? 2 दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेचा आज तपास पूर्ण झाला आणि असं काही सत्य समोर आलं, जे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. आता पालक आपल्या मुलांना शाळेत बसने पाठवायला प्रचंड घाबरत आहेत. त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळा सुटली होती. वर्गातून मुलांचा सहस्रा आवाज येत होता. मुलं आनंदाने दप्तर पाठीवर मारून वर्गाबाहेर पडली आणि 40 मुलं त्या बसमध्ये बसली. बस नेहमीच्या रस्त्याने निघाली, पण पुण्याच्या बाहेर पडताच एक असा भयानक प्रसंग घडला, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती. चेहऱ्यावर शाळा सुटलेल्याचा आणि घरी जाण्याचा तोच रोजचा आनंद. काही मुलं एकमेकांसोबत खाऊ वाटून खात होती, तर काही जण उद्याच्या खेळाची प्लॅन करत होती. पुण्याच्या हडपसर सासवड रस्त्यावरील वडकी भागातील मोडक इंटरनॅशनल स्कूलचा हा परिसर पूर्ण नेहमीप्रमाणे शिस्तीत रांगेत येऊन आपल्या स्कूल बसमध्ये बसू लागला. या सर्व बसमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 40 निष्पाप मुलं होती. काही पहिली दुसरीतील चिमुकली, तर काही 5वी-6वीतली थोडी मोठी मुलं होती. बसच्या आत मुलांना गोड किलबिलाट सुरू होता, पण त्याचवेळी बसच्या बाहेर एक अतिशय संशयास्पद हालचाल घडत होती, ज्यांच्याकडे दुर्दैवाने कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं. तो ड्रायव्हर बसच्या दिशेने चालत येत होता, पण त्याची चाल नेहमीसारखी नव्हती. त्याचे पाय जमिनीवर पडताच थरथरत होते. दुरून पाहणाऱ्याला वाटत होतं की उन्हामुळे किंवा थकव्यामुळे तो असा चालत असेल, पण त्यांच्या डोळ्यातील एक भयंकर धुंदी आणि चेहऱ्यावरील प्रचंड बेफिकिरी दिसत होती. तो बसच्या केबिनमध्ये चढला. त्याने स्टीअरिंगवर हात ठेवला आणि गाडी स्टार्ट केली. इंजिनचा मोठा आवाज झाला आणि तो 40 मुलांचा काचाचा ठोका चुकवणारा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला सगळं काही नेहमीसारखं शांत होतं, पण जशी बस पुण्याच्या रस्त्याला लागली तशी चालकांची हालचाल अधिकच विचित्र आणि धोकादायक होऊ लागली. बस वेगाने पुढे धावत होती, पण ड्रायव्हरच्या डोक्यात नक्की काय चाललं आणि प्रवाशांच्या पहिल्या 5 मिनिटात असा कोणता भयानक प्रसंग घडला, ज्यांच्यामुळे लोकांच्या आनंदाचं रूप किंचाळ्यामध्ये झालं? ही घटना घडली आहे, पण तिथे पडसाद आज संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे. आज कोणतेही पालक आपल्या पोटच्या गोळ्याला स्कूल बसमध्ये बसवायला धावत जात नाही आहे. पण आता हडपसर सासवड रस्त्यावरून सुसाट धावत होती. बाहेर गाड्याची तुफान वर्दळ होती, तर मुलं खिडकीबाहेर पाहत असल्याच्या विश्वात रमली होती. काही मुलं खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा आनंद घेत होती. पण अचानक रस्त्यावरून जाताना एक मोटारसायकल अचानक या बसला भलतीच जवळ आडवी आली. खरं तर अशा मोठ्या रस्त्यावर हे नेहमीच घडतं. एका अनुभवी ड्रायव्हरने अशा वेळी शांत राहून हळूच ब्रेक दाबायचा असतो किंवा गाडी सुरक्षित बाजूला लावायची असते. पण ती मोटारसायकल समोर येताच तो ड्रायव्हर पूर्णपणे बिथरला. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटल्यासारखा तो वागू लागला. नेहमी काय हालचाल करावी हे समजल्याने ते अचानक स्टीअरिंगवर जोरात हात मारला आणि करचरवून ब्रेक दाबला. या अचानक बसलेल्या झटक्याने आतली मुलं थरथरली. काहींचे दप्तर खाली कोसळली. काही क्षण आता पूर्ण शांत बसलेली होती. मुलांना वाटलं बाहेर काहीतरी मोठा अपघात झालेला आहे, पण त्यांना काय माहिती की खरा धोका बाहेर नाही, तर खुद्द बसच्या आतमध्ये बसलेला आहे. त्या मोटारसायकलवाल्याला ओव्हरटेक करण्याचा संकेत ड्रायव्हरने गाडीच्या पासच या ॲक्सिलरेटरवर दाबला. गाडीचा वेग आता हाताबाहेर गेला होता. तो कधी अचानक गाडी डावीकडे खेचायचा, तर कधी उजवीकडे. रस्ता मोठा आणि सरळ होता, पण ती बस नागमोडी वळण घेत सुसाट पळत होती. बस मागे बसलेली चिमुकली मुलं भीतीने एकमेकांचे हात घट्ट पकडून रडू लागली. चालकांच्या या विकृत वर्तनामुळे आतली शांतता आता एका भयानक भीतीत बदलली होती. गाडीचा वेग सतत अनियंत्रित होता आणि स्टीअरिंगवरचं ड्रायव्हरचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं चालत होतं. या धावत्या मृत्यूच्या पिंजऱ्यात त्या 40 निष्पाप मुलांची नक्की काय अवस्था झाली होती? पुढे असा कोणता भयानक प्रसंग घडला होता? गाडीचा वेग आता प्रचंड वाढला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांनीही आता स्पष्ट समजलं होतं की या स्कूल बसमध्ये काहीतरी भयंकर गडबड घडत आहे. काही तर 2 व्हीलर चालकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बसच्या शेजारी गाडी आणली.
ड्रायव्हरला गाडी हळू चालवण्याचे इशारे केले, पण तो ड्रायव्हर कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे डोळे लाल भडक झाले होते. तो फक्त समोरच्या रस्त्याकडे शून्य नजरेत पाहत गाडी सुसाट पळवत होता. बसच्या आत आता भीतीचा कल्लोळ माजला होता. लहान लहान मुलांनी भीतीने थरथरत पाय धुतले. रडू लागली होती. काका, गाडी हळू चालवा ना, आम्हाला घरी जायचं आहे. अशा चिमुकल्यांचा आक्रोश की बसची केबिन दुमदुमत गेली होती. पण त्या निष्पाप मुलांच्या रडण्याचा आवाज त्यांच्या गमवायच्या कानावर त्या ड्रायव्हरच्या तिळभरही परिणाम होत नव्हता. मुलांच्या मनात प्रचंड घबराट पसरली होती. आपल्याला काहीतरी धोका आहे हे त्यांना पूर्णपणे समजलं होतं. काही मोठ्या मुलांची हिंमत करून चालकांच्या केबिनकडे जाऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण गाडी एवढी भयंकर हेलकावे खात होती की जणू जागेवरचं हलणंही अशक्य झालं होतं. बसमध्ये घालवलेला प्रत्येक सेकंद त्या चिमुकल्यांच्या एखाद्या युगासारखा वाटत होता. चालकांचा तो आवाज आणि आवेशातील अवतार आणि गाडीचा तो भयानक वेग पाहून काही मुलांनी भीतीने डोळे मिटवून देवाचा धावा सुरू केला. प्रत्येकाला फक्त आणि फक्त आपल्या आईबाबांची आठवण येत होती. आज आपण सुखरूप घरी पोहोचू की नाही, हा एकच प्रश्न त्या 40 मुलांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. परिस्थिती आता पूर्णपणे हाताबाहेर गेली होती. बस आता वडकी परिसरातील एका अतिशय धोकादायक वळणावर आली होती. समोर भयंकर वळण होतं आणि गाडीचा वेग मर्यादेपेक्षा बाहेर होता. पण याच वळणावर असं काही घडलं जे पाहून खुद्द त्या ड्रायव्हरने हातपाय गळून पडले. वडकी परिसरातला हा रस्ता जितका व्यस्त तितकाच रस्त्याच्या कडेला असलेला एका मृत्यूच्या जाळ्यामुळे भयानक धोकादायक बनला होता. रस्त्याच्या अगदी कडेला एक खोल उघडी विहीर होती. तंतोतंत पंढरपूरच्या तांदूळवाडीत घडलेल्या त्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेसारखीच. आणि ती सुसाट बस आता थेट त्याच उघड्या विहिरीच्या दिशेने काळ बनवून झोपावत होती. पंढरपूरच्या तांदूळवाडीजवळ अशाच एक भीषण प्रसंग घडला होता, जिथे एक टेम्पो रस्त्याच्या कडेला उघडे असलेल्या विहिरीत कोसळला आणि त्या गाडीत 14 जण होते. त्यापैकी 8 जणांनी कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. पण आज इथे तसाच काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडणार होता. फरक एवढाच की यावेळी त्या तब्बल बसमध्ये निष्पाप चिमुकले जीव अडकले होते. रस्त्याच्या अगदी कडेला अशी भीषण विहीर असणं ही एक सक्षम चूक आहे, पण तिथे संरक्षण भिंत बांधणं किंवा विहीर बुजवणं ही प्रशासनाची आणि कत्लदारांची जबाबदारी होती. पण त्या निष्काळजीपणाची किंमत आजही लहान मुलं मोजणार होती. वडकी परिसरातील त्या व्यस्त रस्त्यावर काळ घोंगावत होता. चालकांच्या हातातून बसचं स्टेअरिंग पूर्णपणे निसटलं. गेल्या काही 10 वर्षापासून हाच ड्रायव्हर याच बसवर काम करत होता, पण आजचा दिवस त्यांच्यासाठी आणि त्या 40 कुटुंबासाठी घातावर ठरणार होता. गेल्या 1 किलोमीटरपासून सुरू असलेला हा थरार आता शेवटच्या टप्प्यात आला होता. गाडी डावीकडे उजवीकडे भयानक हेलकावे खात होती. चालकांचा दाबा सुटला आणि पाहता पाहता ती स्कूल बस रस्त्यावरून खाली उतरली. समोर बसलेल्या मुलांना जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर एक अथांग खोल विहीर दिसत होती आणि 40 निष्पाप मुलांची जीवानी भरलेली ती बस थेट त्याच मृत्यूच्या विहिरीत दिशेने वेगाने पुढे सरकत होती. मुलांनी विहीर असा टकरलेला आक्रोश करताच बसच्या आत किंचाळीचा प्रचंड कल्लोळ माजला. चिमुकल्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अनेक लहान मुलं भीतीने एकमेकांना घट्ट करून बिगगली होती. काहींना तर भीतीने डोळेच मिटून घेतलेले होते. तो प्रसंग इतका अंगावर काटा आणणारा होता की बाजूने जाणाऱ्या प्रत्येकीच्या छातीतही धडधड वाढली होती. आता ही बस थेट विहिरीत कोसळणार आणि पुण्यात एक भयंकर दुर्घटना घडणार हे अगदी निश्चित दिसत होतं. शेवटच्या क्षणी ड्रायव्हरने ब्रेक दाबण्याचा केलविना प्रयत्न केला, पण गाडीचा वेग इतका तुफान होता की बस तिथेच थांबणं निव्वळ अशक्य होती. ती भरधाव बस एक विहिरीच्या तोंडाशी जाऊन पोहोचली. 40 निष्पाप जीवांचा श्वास अगदी घशात अडकला होता. पण त्याच शेवटच्या 2 सेकंदात एक असा चमत्कार घडला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्या विहिरीच्या कडेला प्रशासनाने लोखंडी आणि सिमेंटचे मजबूत बॅरिकेड्स लावलेले होते. ती अनियंत्रित स्कूल बस थेट जाऊन त्या सुरक्षा कवचावर प्रचंड वेगाने आदळली. एक कानठळ्या बसवणारा मोठा आवाज झाला. त्या मजबूत बॅरिकेड्सने बसचा सगळा वेग शोषून घेतला आणि ती बस विहिरीच्या अगदी काठावर भिंतीला घासून थबकली. थोडक्यात 40 निष्पाप बालकाचे प्राण वाचले. पण अपघाताचा आवाज ऐकताच आजूबाजूने नागरिक धावत पळत तिथे जमा झाले. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की गाडीचे ब्रेक फेल झाले असतील, पण खरा धक्का तर पुढेच बसणार होता. लोकांनी जेव्हा त्या ड्रायव्हरला कॉलर पकडून बाहेर ओढलं तेव्हा त्या पूर्णपणे मतधुंद अवस्थेत होता.
त्याने इतकी अफाट दारू पिली होती की त्याला आपण नक्की कुठे उभे आहोत याची भान नव्हतं. दारूच्या नशेत धुंद होऊन तो नराधम 40 चिमुकल्यांचा जीव थेट मृत्यूच्या दाढेत ढकलत होता. हा थरारक प्रकार ऐकल्यानंतर प्रत्येक पालकाने आता सतर्क होणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी खालील 2 गोष्टी तातडीने करायला हव्यात. ब्रेक अनालायझर चाचणी सक्तीची करा. सर्व पालकांनी एकत्र येऊन शाळेच्या वाहतूक समितीवर दबाव आणला पाहिजे. ड्रायव्हर आणि अटेंडंटची रोज सकाळी आणि संध्याकाळी ब्रेक अनालायझरद्वारे दारू तपासणी झालीच पाहिजे. GPS आणि स्पीड गव्हर्नरची तपासणी. स्कूल बसमध्ये GPS आणि स्पीड गव्हर्नर चालू स्थितीत आहे की नाही हे वेळोवेळी तपासणी. बस ठेवलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावली किंवा भलत्याच रस्ता लागली तर पालकांच्या मोबाईलवर तातडीने अलर्ट गेलाच पाहिजे. तिसरी, मुलांची दररोज संवाद साधा. दररोज शाळा सुटून मुलं घरी आल्यावर त्यांच्याशी आवर्जून बोला. ड्रायव्हर काका गाडी सुरक्षित चालवतात का? कुठेच वेग वाढवता का? किंवा कुणाशी भांडतात का याबद्दल मुलांकडून रोज माहिती घ्या. अनेकदा मुलं भीतीने सांगत नाहीत, पण त्यांना प्रेमाने विश्वासात घेऊन विचारल्यास सत्य समोर येतं. प्रशासकीय पातळीवर त्वरित तक्रार करा. रस्त्याच्या कडेला उघड्या विहिरी, धोकादायक वळणे किंवा तुटलेले बॅरिकेड्स दिल्यास लगेचच स्थानिक नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवा. पंढरपूर किंवा सासवडच्या वडकीसारख्या घटना प्रशासनाचे डोळे उघडणारे आहेत. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुम्हाला रस्त्यावरून जाताना कोणती स्कूल बस बेकायदेशीरपणे सुसाट किंवा वेगाने RTO किंवा 100% नंबरवर पोलिसांना कॉल करून माहिती द्या. तुमची एक लहानशी सतर्कता 40 चिमुकल्यांचे प्राण वाचवू शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून ही जनजागृती प्रत्येक घराघरात पोहोचेल आणि प्रशासन अशा बेजबाबदार शाळांवर कठोर कारवाई करेल. सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा.